नमस्कार. मी युवराज पाटील. मराठी माणूस उद्योगधंद्यात मागं पडतो असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? शेअर मार्केटमध्येही गुजराती मारवाडी माणूसच पुढं आहे असा गैरसमज उराशी बाळगून अनेक जण न्यूनगंडात का राहतात? मराठी माणसाचा शेअर नेमका कसा आणि किती वाढतो आहे याबाबत डोळे उघडणारा आणि सकारात्मक चर्चा करणारा हा लेख. काल निर्णयचे संचालक श्री जयेंद्र साळगावकर यांनी टिपलेलं हे वास्तव निश्चितच प्रेरणादायी आहे. जरूर ऐका. अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लेखाचं शीर्षक आहे मराठी माणसाचा शेअर चढताच. सकाळी वर्तमानपत्र वाचून झालं की वाचनात आलेल्या काही गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे मी मराठीतील नामवंत लेखक असलेल्या एका मित्रांना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तर त्यांच्या पत्नीनं सांगितलं की साहेब घाईत आहेत, दुपारी फोन करा. हा अनुभव सतत 2-4 दिवस आल्यानंतर मी चौकस बुद्धीने विचारणा केली की मित्रवर्य नव्या कादंबरीच्या वगैरे लेखनात आहेत की काय. तेव्हा वहिनी म्हणाल्या, नाही हो, सकाळी ते घाईत असतात, कारण शेअर बाजार उघडताना कम्प्युटर समोर बसून असतात. त्यांचे व्यवहार आटोपले की मग दुपारी अन्य कामाला लागतात. आणि वहिनीनी एक सूचनाही मला पुन्हा केली की पुन्हा संध्याकाळी 3च्या दरम्यान फोन करू नका, कारण लेखक महोदय पुन्हा शेअर मार्केटमध्येच गुंतलेले असतील. असं सांगताना वहिनी म्हणाल्या की बरं आहे ना, या वयात पैसे कमावतातच, पण त्याहीपेक्षा अल्झायमर आणि डिमेन्शिया यासारख्या आजारांपासूनचा धोकाही कमी होतो. प्राध्यापक म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर आणि लेखक कवी असा नावलौकिक मिळाल्यानंतर एका मराठी लेखकाचा हा दिनक्रम ऐकला आणि मला दिवाळी अंकासाठी विषय सुचला. कारण मराठी माणूस शेअर बाजारात कुठं आहे या सर्वसामान्य विचाराला मिळालेली ही मोठी चपराक होती. मी त्याच अंगानं आज मराठी माणसाचं आर्थिक प्रगती पुस्तक उलगडून दाखवणार आहे. मराठी माणसाला अनेक वेळा बदनामच केलं गेलं. उद्योग व्यापारात मराठी माणूस नाही, मराठी माणूस शेअर बाजारात नाही असा ढोबळ शेरा मारला गेला. पण नीट बारकावे तपासून पाहिले तर मराठी माणूस केवळ आठवडी बाजारापुरता मर्यादित नाही, तर तो शेअर बाजारातही आपले भक्कम पाय रोवून उभा आहे. मुळात हे आपण समजून घ्यावं लागेल की नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापनाच डॉक्टर R.H. पाटील या मराठी माणसाने केली. अर्थशास्त्रात प्रावीण्य मिळवलेल्या डॉक्टर पाटील यांच्या हुशारीवरच नॅशनल स्टॉक एक्सचेंजची पायाभरणी झाली आहे. सन 2022च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 10 कोटी डीमॅट खाती असून यातील सर्वाधिक खाती ही महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात जिथे शेअर बाजाराची वास्तू उभी आहे त्या शहरात मराठी माणसाची शेअरमध्ये गुंतवणूकच नाही असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. हे मान्य आहे की शेअरमध्ये असणारा धोका पत्करणारी मराठी माणसं कमी आहेत, म्हणून ती त्या मार्केटमध्येच नाहीत असं नाही. फक्त मराठी माणसानं आपली ओळख तशी निर्माण केली नाही. मैदानात तलवार गाजवण्याची मर्दानगी करणारा बळकट सह्याद्रीचा बुलंद आवाज म्हणजे मराठी माणूस अशी ओळख जी इतिहासानं निर्माण करून दिली, तीच ओळख घेऊन मराठी माणूस आजही जगतो आहे. त्याला ते भूषणावह वाटतं. त्यामुळं शेअर बाजारात आपण गुंतवणूक करतो, दलाली करतो ही ओळख होर्डिंग लावून आमच्या मराठी माणसानं कधी निर्माणच केली नाही. शेअर बाजार असो वा व्यापार यामध्ये गुजराती आणि मारवाडी माणसाचं प्राबल्य आहे असं मानलं जातं. काही अंशी हे खरंही असेल, कारण या समाजाकडे धोका पत्करण्याची धाडशी वृत्ती आहे. पण म्हणून मराठी माणूस यामध्ये नाही असं नाही ना. आता नवनवीन माहिती समोर येते आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही 2 राज्य आकडेवारीनुसार परस्परांमध्ये स्पर्धा करत आहेत. या 2 राज्यांच्या तुलनेत गुजरात 3ऱ्या क्रमांकावर आहे. शेअर बाजारात आज महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यात प्रचंड चुरस दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या जून 2023च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशातून 35 लाख नवी खाती उघडली गेली. महाराष्ट्रातील खात्यांची संख्या 44 लाख आहे. गुजरातमधून 17 लाख नवी खाती उघडण्यात आली. 2023च्या आकडेवारीनुसार शेअर बाजारात डीमॅट खाते उघडण्यात महाराष्ट्रातील वाढ ही 20% असून महिलांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात ब्रोकिंग कंपन्यांची संख्या ही 7,309 असून उत्तर प्रदेशची संख्या ही 6,693 तर गुजरातची संख्या ही 5,709.
कर्नाटकची 3,742, पश्चिम बंगालची 3,561 एवढी आहे. ही सगळी आकडेवारी पब्लिक डोमेनवर आज उपलब्ध आहे. खरं तर कोरोना आजारानं ज्यावेळी जगाचं कंबरडं सर्वार्थानं मोडलं, त्यानंतर जग नव्यानं अनेक गोष्टी शिकलं. जेव्हा कोरोनामध्ये सगळा व्यापार ठप्प होता, त्यावेळी शेअर बाजार मात्र सुरू होता. घर बसल्या अनेक जण शेअर बाजारात आपले नशीब आजमावत होते. कोरोना काळातील म्हणजे 2021ची आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येतं की या काळात शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढली. या काळात दर महिन्याला 10 लाख डीमॅट खाती उघडली जात होती. या काळात सुद्धा 2 राज्य शेअर बाजारात पैसा गुंतवण्यात सर्वाधिक आघाडीवर होती आणि ती 2 राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात. बिहारसारखं राज्यसुद्धा या काळात शेअर बाजारात आघाडी घेत होतं. BSEच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यातील गुंतवणूकदारांची संख्या 1 कोटीपेक्षा जास्त असून पहिल्या स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या 1,09,00,000 एवढी होती. तर गुजरात 2 नंबरवर होतं. त्या राज्यातील नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ही 1,01,00,000 होती. खरं तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं शेअर बाजारातील नेमकं स्थान काय, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर देशात एका क्रांतीला सुरुवात झाली. यामध्ये सर्वच क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. स्वाभाविकता याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहेत. बँकांमधील गुंतवणुकीचे दिवसागणिक घसरत जाणारे व्याजदर आणि छोट्या बँकांमध्ये होणारे घोटाळे यामुळं एक काळ सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग असलेल्या बँकांवरचा विश्वास कमी होतो की काय अशी स्थिती आहे. अशावेळी थोडा धोका पत्करून गुंतवणूकदार आता शेअर बाजाराकडे वळतो आहे. मराठी माणूस यामध्ये आघाडीवर आहे. निवृत्त झालेले अनेक जण आज कमी रक्कम का होईना पण शेअर बाजारात गुंतवून आपले नशीब आजमावत आहेत. वर्तमानपत्रात अशा गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवल्याच्या बातम्याही आता येऊ लागल्या आहेत. यामुळं मराठी माणसात आता आर्थिक साक्षरता झपाट्यानं वाढत आहे. शेतकरी कुटुंबातील नवी पिढी सुद्धा आता शेअर बाजारात उतरू लागली आहे. खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचलं तसंच इंटरनेट आणि अनेक साधनं पोहोचली. त्यामुळं आर्थिक साक्षरतेचं प्रमाण झपाट्यानं वाढू लागलंय. गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक नुकतंच मराठीतून प्रकाशित झालं. त्याच्या लाखो प्रती हातोहात संपल्या. बरं, या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे हे कोणी अर्थतज्ज्ञ आहेत असंही नाही. ते गेल्या 2 दशकापासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनाचे सुरक्षित ज्वलन आणि ऊर्जा संवर्धन या क्षेत्रात काम करणारे उद्योजक आहेत. त्यांच्या या पुस्तकानं ज्या पद्धतीने मराठीत विक्रीचे उच्चांक मोडले, त्यावरून महाराष्ट्रातील नव्या वाचकाचा कल काय आहे हे समजू शकतं. शेअर बाजारावरील इंग्रजी आणि अन्य भाषेतील पुस्तकं मराठीत अनुवादित होत असून त्यांचीही मागणी वाढते आहे. हे कशाचं द्योतक आहे? आज यूट्यूबवर शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करणारे अनेक ब्लॉग आहेत. रचना रानडे यांचा ब्लॉग तर लोकप्रिय आहे. बरोबर कोरोनाच्या काळात दरम्यान 2019 मध्ये सुरू झालेला हा यूट्यूब ब्लॉग 3-3.5 वर्षात 4 मिलियन सबस्क्रायबर मिळवतो. यावरून या विषयाची उत्सुकता महाराष्ट्रात किती आहे हे स्पष्ट होईल. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड सारख्या संस्था महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता अभियान राबवत आहेत. चंद्रपूर, पालघर यासारख्या आदिवासी भागात अशी अभियानं राबवली गेली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेत खाते उघडण्याचं आवाहन केलं, त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशात या योजनेत 47 कोटी खाती उघडण्यात आली. ज्या माध्यमातून बँकिंग क्षेत्राच्या बाहेर असणारे बँकेच्या प्रवाहात आले, यातूनच आर्थिक साक्षरतेचं प्रमाण वाढत गेलं. तसंच दुसरीकडे डिजिटल पेमेंटचं प्रमाण आपल्याकडे वाढत आहे आणि 2022 मार्चच्या आकडेवारीनुसार देशात डिजिटल पेमेंट करणाऱ्याची संख्या 91% वाढलेली आहे. यामुळं या वर्षीचा भारताचा डिजिटल पेमेंटचा व्यवहार हा सुमारे 89.5 मिलियन असून चीनला सुद्धा देशानं मागं टाकलं आहे. भारतामध्ये केलेल्या पाहणीमध्ये महाराष्ट्र हे राज्य याही बाबतीत आघाडीवर आहे. आज बाजारात साधी कोथिंबिरीची जुडी घेताना आणि रिक्षाला पैसे देताना किंवा वडापाव अथवा पानटपरीवर सिगारेट घेताना सुद्धा डिजिटल पेमेंट केलं जातं. ही सगळी आकडेवारी सांगण्याचं कारणच हे आहे की यातून आपल्या देशाची आणि राज्याची आर्थिक साक्षरता कशी झपाट्यानं वाढते आहे. हे खरंच यातून लक्षात येतं.
जे राज्य एक काळ निरक्षरांना साक्षर करण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता अभियान राबवत होतं, ते महाराष्ट्र राज्य आज आर्थिक साक्षरता अभियान राबवत आहे. यातूनच मराठी माणसाचा आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या शेअर बाजारामध्ये बघण्याचा दृष्टिकोन झपाट्यानं बदलत आहे. आपल्याला कोरोनामुळे अनेक गोष्टी नव्यानं कळल्या. त्या काळात झालेलं नुकसान हे वैयक्तिक पातळीवर असो वा देशाच्या पातळीवर असो, ते कधीही न भरून निघणारं आहे. पण त्याच काळात काही चांगल्या गोष्टी देखील घडल्या. त्या बाबी छोट्या आहेत, पण त्या एका नव्या आर्थिक प्रगतीच्या वाटा चोखंदळणाऱ्या आहेत. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळं उद्योग व्यापार बंद झाले. याचा मोठा फटका सगळ्यांना बसला. पण संकटातून संधी शोधणारे याही काळात धडपडत होते. याच काळात आमच्या कोकणातील पौरोहित्य करणारे अनेक गुरुजी शेअर बाजाराकडे वळले. याची अनेक उदाहरणं देता येतील. याच काळात नोकरदार वर्गाला घरी बसूनच काम करावं लागत असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातील नोकरदार वर्गही मोठ्या प्रमाणात शेअर बाजाराकडे वळला. विशेष बाब म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या काळात किरकोळ गुंतवणुकीमध्ये 56% वाढ झाली होती. तर एप्रिल ते सप्टेंबर 2020 या काळात 63 लाख नवी डीमॅट खाती उघडली गेली होती. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 103% एवढी होती. भारतातील सर्वात मोठी ट्रेडिंग अकाउंट डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडनुसार गुंतवणूकदारांनी सन 2020च्या पहिल्या 9 महिन्यातच 50 लाख नवीन डीमॅट खाती उघडली. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर होताच. विशेषतः यामध्ये 33 वयोगटापर्यंतच्या महिलांचा समावेश मोठा होता. उदाहरण द्यायचं झालं तर जे कोरोना काळात शेअर बाजार गुंतवणुकीवर शिकवणी सुरू केली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं पेज व्ह्यूज दिवसाला 45,000वरून 85,000वर गेलं. याच काळात याच कंपनीने 15 लाख नवीन ग्राहक बनवले. यात महिलांची संख्या ही 2,35,000 एवढी होती. यावरून कोरोनानं आपल्याला हेही शिकवलं असं म्हणता येईल. एकीकडे कोरोना काळातील ही आकडेवारी समोर येत असतानाच सन 2023च्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे मासिक चलनाने मार्च 2023मध्ये 14,000 कोटींचा टप्पा गाठला. म्युच्युअल फंड उद्योगामध्ये विक्रमी 5 कोटी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. यामध्ये VC-सारख्या पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या महिला वर्गानं आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. सध्या 40,04,000 कोटींवर असणारा हा उद्योग येत्या 7-8 वर्षात 100 लाख कोटीवर जाईल. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असेलच असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. सर्वसाधारणपणे मराठी माणूस म्हणजे नाट्यवेडा असा समज होता. मराठी माणूस नाटकावर गप्पा मारण्यात वेळ घालवतो असं बोललं जायचं. खरं तर नाटक हे मराठी माणसाचा श्वास आहे, त्यामुळं त्यात गैर नाही आहे. पण उद्योग व्यापाराकडे मराठी माणसाचं दुर्लक्ष असायचं असा समज होता. आज हे चित्र बदललं आहे. मराठी माणूस ज्या कट्ट्यावर गप्पासाठी बसतो तिथं जाऊन कधीतरी डोळसपणे पहा. तिथं आज शेअर बाजारात कोणता शेअर वर गेला, भविष्यात शेअर बाजारात कोणता शेअर वाढेल, तसेच BPO, निक्रटी, निर्देशांक, जागतिक अर्थकारण आणि त्याचे परिणाम यावर सुद्धा चर्चा होतात. कॉफी शॉपमध्ये भेटलेली 2 माणसं आज शेअर बाजारावर बोलताना दिसतील. विशेष म्हणजे कॉलेज तरुण आज शेअर बाजारावर चर्चा करताना दिसतो. महाविद्यालयाच्या परिसरात कधी फेरफटका मारून बघा, 100 पैकी 20 तरुण तरी तुम्हाला शेअर बाजाराबद्दल बोलताना दिसतील. काही जणांची डीमॅट खाती उघडलेली तुम्हाला सापडतील. इथला भाजीवाला, टपरीवाला, छोटा व्यापार करणारा, दुकानदार अशा विविध घटकातील सामान्य माणूस आज शेअर बाजार, म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकीच्या मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या. 2 लाख मराठी कुटुंब रस्त्यावर आली. यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड पट्ट्यातील अनेक उद्योग बंद पडले. त्यामुळे मुंबईचं आणि इथल्या मराठी माणसाचं अर्थकारण कोलमडत गेलं. त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून मार्ग काढताना मराठी माणूस कांदे बटाटे विकू लागला. वडापावचे स्टॉल टाकून उदरनिर्वाह करू लागला. तोच काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी माणूस म्हणजे घरकाम करणारा नोकर असं चित्र रंगवलं गेलं. पण तो संक्रमणाचा काळ होता. ते दिवस फार काळ राहिले नाहीत. या सर्व संकटातून मराठी माणूस पुन्हा उभा राहिला. महाराष्ट्राला निसर्गाच्या आपत्तीचा फटकाही अनेक वेळा बसला. कधी मोठी वादळं आली, कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ. पण त्याही संकटाशी इथल्या मराठी माणसानं नेटानं लढा दिला.
संघर्ष केला. त्यामुळे आज वडापाव विकणाऱ्या मराठी माणसाची नवी पिढी अनेक क्षेत्रात आघाडीवर जशी आहे तशीच ती हाताशी आलेले 4 पैसे शेअर बाजारात अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतानाही दिसते आहे. शेतकरी तर निसर्गाच्या लहरीपणाशी वर्षानुवर्षे सामना करतो आहे. त्यात अनेक वेळा सरकारी धोरणाचा फटकाही त्यानं सहन केला. पण त्याही संघर्षात आमचा मराठी माणूस शेतकरी जिंकला आहे. आज शेतीमध्ये नवनवीन प्रयोग तरुण यशस्वी करून दाखवत आहेत. केवळ काश्मीरमध्ये पिकणारे केशर आपल्या महाराष्ट्रात कंटेनर शेती करून पिकवणाऱ्या आमच्या पुण्याच्या तरुणाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. उद्योग व्यापारातील अनेक नावं सांगता येतील. 2021मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगात 2,65,00,000 महिलांना रोजगार मिळाला, ज्यात 17,97,000 महिला ह्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळं देश बदल रहा है, तसाच महाराष्ट्रही आमचा बदलतो आहे. इथला मराठी माणूस बदलतो आहे. आव्हानं कितीही असली तरी त्यांना टक्कर देऊन हा मराठी माणूस नवनवीन क्षेत्रात भरारी घेतो आहे. कविमित्र रामदास फुटाणे यांची एक लोकप्रिय कविता आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी माणसाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवकळ आली, बघता बघता 25 वर्षात मुंबईची बंबई झाली. पण आम्ही याबाबत अजिबात निराशावादी नाही. मराठी माणसाच्या सर्वच क्षेत्रातील कामगिरीचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की मराठी माणसाचा शेअर नेहमीच चढता राहिला आहे. तो कधीच गडगडलेला नाही. त्याचा आलेख इतिहासापासून आजपर्यंत मांडला तर तो चढताच आहे.